उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील ट्विट करून मनोहर जोशी यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे। महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, लोकसभेचे माजी अध्यक्ष मनोहर जोशींच्या निधनाचं वृत्त अतिशय दुःखद आहे। माझा त्यांचा वैयक्तिक ऋणानुबंध होता। नगरसेवक ते महापौर, आमदार ते मुख्यमंत्री आणि खासदार ते लोकसभा अध्यक्ष असे सर्व टप्पे त्यांनी आपल्या राजकीय जीवनात पूर्ण केले। विधानसभा आणि विधान परिषद, लोकसभा आणि राज्यसभा अशा चारही सभागृहात प्रतिनिधित्व करण्याचा मान त्यांनी मिळवला। अतिशय शिस्तबद्ध, संयमी आणि अभ्यासू नेता म्हणून त्यांची ओळख होती। वैयक्तिक जीवन असो की राजकीय जीवन, वेळेची शिस्त त्यांनी कधी सोडली नाही। महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात त्यांचं योगदान कधीच विस्मरणात जाणार नाही आणि मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे, असं ट्विट राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं। मनोहर जोशी यांचं निधन झालं। त्यांनी वयाच्या 86व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला। हिंदुजा रुग्णालयात त्यांच्यावरती उपचार सुरू होते। आपण अधिक माहितीसाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांच्याकडे। उदय, कधीपर्यंत त्यांचं पार्थिव त्यांच्या निवासस्थानी आणलं जाईल? मी आता माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या निवासस्थानी आहे। इथे त्यांचं पार्थिव पुढच्या काही मिनिटातच आणलं जाणार आहे। सध्या त्यांचं पार्थिव हे हिंदुजा हॉस्पिटल येथे आहे आणि हिंदुजा हॉस्पिटल येथून त्यांचं पार्थिव माटुंगा येथील त्यांचं W54 हे जे निवासस्थान आहे सोसायटी, तिथे आणलं जाणार आहे। तिथे मग त्यांच्या कुटुंबियांच्या सानिध्यामध्ये जवळपास आता तासभर जे आहे पार्थिव ते ठेवलं जाणार आहे। त्यानंतर साधारणतः 10 ते 10:30च्या सुमारास त्यांचं पार्थिव याच सोसायटीच्या खाली आणलं जाणार आहे। शिवसैनिक असतील, शिवसेनेचे नेते असतील, त्यांच्यासाठी अंत्यदर्शनासाठी इथे ठेवलं जाणार आहे। पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे साधारणतः 12 ते 12:30च्या सुमारास इथे येणार असल्याची माहिती मिळते। त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील इथे पार्थिवाचे दर्शन घेण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळते। स्थानिक विभाग प्रमुख महेश सावंत हे आता आपल्यासोबत, आपण त्यांच्यासोबत जाणून घ्या। तुम्ही देखील मनोहर जोशी सरांसोबत अनेक वर्ष काम केलेले आहे शिवसैनिक म्हणून, काय आठवणी काय सांगाल? सरांच्या आठवणी खूप आहेत। सर म्हणजे एक आमच्या विभागाचे मार्गदर्शक आहेत। प्रत्येक इलेक्शन असू दे किंवा कुठलाही कठीण परिस्थिती असू दे, आम्ही पहिलं सरांचं मार्गदर्शन घेऊन पूर्ण कार्यक्रमाची दिशा ठरवायची। अशा सरांनी प्रत्येक वेळी प्रत्येक कठीण परिस्थितीत आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन केलेलं आहे। आज एक मोठी शिवसेनेमध्ये हानी झालेली आहे। सरांचं मार्गदर्शन निवडणूक पूर्व काळामध्ये, निवडणुकीची सुरुवात होणार होती आणि ह्या सुरुवातीच्या पूर्वीच सरांचं निधन झाली। ही मोठी हानी शिवसेनेसाठी असेल, परंतु या विभागासाठी एक मोठी हानी आहे। कारण निवडणुकीच्या दरम्यान शिवसेनेला सरांचं मार्गदर्शन ही योग्य दिशा ठरवणारी आहे। माझ्या बाबतीत झालं तर मी मागास सांगितल्याप्रमाणे माझ्या जीवनाची दिशा सुद्धा सरांच्या माध्यमातूनच झालेली आहे। कारण माझी पहिली नोकरी BMC म्युन्सिपल बँकेतील सरांच्या एका फोनमुळे मला ती नोकरी मिळाली होती। त्यामुळे सरांचे अनंत उपकार या प्रभादेवी, माहीम, दादर, मुंबई आणि महाराष्ट्रावरती आहे। त्यामुळे आणि आता थोड्याच अवधीत आमचे सर्व शिवसैनिक दर्शनासाठी इथे येणार आहेत। तुम्ही न्यूजसाठी बोलल्याबद्दल तर आपण बघितले की अनेक शिवसैनिक जे आहेत मनोहर जोशी यांनी घडवलेले आहेत। ते दादरकर होते, मुंबईकर होते आणि मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांचं विशेष लक्ष हे मुंबईवरती होतं आणि मुंबईसाठी त्यांनी विशेष कामं देखील केली होती। मुख्यमंत्री कार्यकाळातच त्यांनी मुंबईतले सर्वात प्रथम 50 जे फ्लायओव्हर जे बांधण्याचा संकल्प होता तो त्यांच्या कार्यकाळामध्ये जो आहे तो घेण्यात आला होता। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची अतिशय निष्ठावंत आणि अतिशय जवळचे असे सहकारी मनोहर जोशी होते। त्यांना सर्वजण आदराने सर असे संबोधित करायचे, कारण त्यांचा शिक्षकी पेशा होता आणि शिक्षकी पेशा असल्यामुळे त्यांनी अनेक विद्यार्थी देखील घडवले असल्याची माहिती मिळते।